कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळी चूक माझीच आहे। माझ्यामुळे मावशी आजारी पडली। ताई, असं काही नाहीये। तू उगीच स्वतःला दोष देऊ नकोस। अगं रेऊ, मावशी आईने जेवण बंद केलंय माझ्यामुळे। मला कळलं सुद्धा नाही। माझं ना खूप दुर्लक्ष झालंय तिच्याकडे। ताई, हे बघ, मला पण नाहीच कळलं। आणि तू एकटीवर दोष घेऊ नकोस। चूक दोघींची आहे। आपल्या दोघींचंही चुकलं रेऊ। आपण आता मावशी आईची काळजी घ्यायला हवी। आणि रेऊ, मी सुद्धा आता मावशी आईला त्रास होईल असं काही वागणार नाही। ताई, बरं झालं आलास। तू अचानक का बोलवलं असं? आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली अमीर। कसली? लीलाशी तुझं लग्न मोडल्यानंतर आपण त्यांच्या घरच्यांची साधी चौकशी देखील केली नाही रे। त्यांना कुठल्या कुठल्या त्रासातून जायला लागलं असेल, आपल्याला खरंच त्याचा अंदाज नाहीये। लग्न मोडल्याचा मुलीच्या घरच्यांना केवढा मोठा धक्का बसतो याचा साधा विचार देखील आपण केला नाही रे। आई, तू काय बोलतेस? तिला एवढाच फरक पडला असताना ती आपल्या कार्यक्रमात डान्स करायला आली नसती। लीलाची आई अंथरुणाला खेळली आहे अभिराम। मग त्याचा सिरियसनेस लीलाला येणं गरजेचं आहे। एक्झॅक्टली। आजी, एजे अगदी बरोबर बोलतात। अगं दुर्गा, असं नका रे बोलू तुम्ही। तिला पैशाची गरज भासली असेल, काहीतरी तिचा नाईलाज झाला असेल म्हणून ती आली ना कार्यक्रमामध्ये नाचायला। नाहीतर ज्याच्या सोबत आपलं लग्न मोडलंय त्याच मुलाच्या हळदीमध्ये कोणती मुलगी नाचायला सांगा बाबा। एक्झॅक्टली माय पॉइंट। आली तर आली, पण स्वतःचं तोंड लपवून आली आहे। अभिराम, लीला अल्लड आहे, धांदरट आहे, ती धडपडी आहे, सगळं मान्य आहे, पण ती कपटी नाहीये। ती वाईट नाहीये। बिचारी निरागस मुलगी आहे रे, अल्लड आहे ती। करते ती बालिशपणा, अशी वेगळ्यासारखी वागते ती मुलगी। पण सगळ्यांनी जबाबदारीचं ओझं घेऊन मिरवायला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का बाळांनो? कोणीतरी आनंद वाटण्याची, खळखळून हसण्याची जबाबदारी देखील घेतली पाहिजे ना। लीलानं ती जबाबदारी घेतली, पण जर का आपल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा हसू हरवलं असेल तर आपणच त्याला जबाबदार आहोत ना? नाही, आपल्यालाच काहीतरी करायला हवं। आजी, बास ना आता सगळं संपलंय। खरं बोलतेय दुर्गा, आपलं आणि तिचं नातं संपलेलं आहे। नाही अभिराम, नातं जरी संपलं असलं ना तरी एक नातं शिल्लक राहतं बाळा, माणुसकीचं नातं। हे बघ, या सगळ्याचे दोषी आपण सुद्धा आहोत। सगळं काही नीटपणे आपण त्याला पूर्ण विराम दिला असता तर लीलाला असा चेहरा लपवून इथे यायला लागलं नसतं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।